नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। तब्बल 7 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी थेट नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आलेत। सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या 5 नगरपालिकात भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर मोहोपा आणि कामठीत काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत। काटोल आणि दरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा बसलाय। भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागतंय। नरखेडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये, तिथं नगर विकास आघाडीचे अभिजित गुप्ता नगराध्यक्षपदी निवडून आले, तर काटोलमध्ये चरणसिंह ठाकूर यांच्या विदर्भ माझा या पक्षाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्यात। काटोलमध्ये भाजपला धूळ चारणाऱ्या विदर्भ माझा पक्षाचे नेते चरणसिंह ठाकूर यांच्याशी माझे सहकारी अखिलेश शाळवे यांनी केलेली बातचीत आपण पाहू। राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांना सर्वात धक्कादायक निकाल हा काटोलून आला आणि काटोलमधनं विदर्भ माझाचे पक्षाने बहुमत मिळवलं। त्यांच्या नगराध्यक्षपदाचा देखील विजय झाला। एक मोठा विजय हा आहे आणि अतिशय महत्त्वाचा निकाल आहे। राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतील असा निकाल आला आहे। आपल्यासोबत आहे चरणसिंह ठाकूर, जे पक्षाचे नेते आहेत। चरणजी, तुमची पहिली प्रतिक्रिया काय निकालाबद्दल? या सगळ्या काटोलकरी जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो। त्यांनी इतकं प्रेम दिलेलं आहे की मी आयुष्यभर काही या गावाकरता केलं तरी त्याची परतफेड होऊ शकत नाही। आणि म्हणून मी आणि माझे पक्षाचे जे सगळे मंडळी नेते आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं मनापासून या ठिकाणी जितकं कौतुक करावं तितकं कमी या ठिकाणी आहे। काल जी घटना घडली तोडफोडीची, त्याचा देखील परिणाम आजच्या मतदानावर झाला, निर्णयावर झाला? नाही, ती शोभणारी नाही आहे। लोकप्रतिनिधी आणि मी आशिष देशमुखांना वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी मी माझ्यातर्फे सांगेल की अशा प्रकारच्या कृत्यामध्ये आपण सहभागी होऊ नये। आपण शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी चाललं पाहिजे, मनमिळावू स्वभाव त्या ठिकाणी असला पाहिजे। अशी हटवादी भूमिका आणि इतकं आक्रमक भूमिका त्या ठिकाणी अतिशय त्या हजारो लोकांनी ते त्यांच्या डोळ्यानं पाहिलं की त्यांचे ज्या पद्धतीनं ते काल वागले ते काही आमदाराच्या पदाला ते शोभणारं त्या ठिकाणी नाही आहे, असं माझं त्या ठिकाणी मत आहे। ज्येष्ठ दिनेश ठाकरे देखील आहे। दिनेश भाऊ, ह्या पूर्ण निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि एकूण भाऊंचा विचार केला तर अनेक वर्ष भाजपशी त्यांचे संबंध होते, पक्षाशी तुमच्या व्याच्या काळात पुढच्या काळात कसे संबंध असतील? आजच्या निकालाने हे दिसलं की या मतदारसंघातला आमदार मागच्या वेळेस जे बीजेपीचं कमळ खुळलं ते चरण भाऊच्या नेतृत्वात या कार्यकर्त्यांचा तो विजय होता, तो त्यांचा विजय नव्हता। त्यांना जर खऱ्या अर्थानं निवडणुकीत आमदार व्हायचं असेल, विदर्भाचा ते मुद्दा घेतात, उद्या राजीनामा द्या, विदर्भाच्या नावावर निवडणूक लढवा, आम्ही विदर्भ माझातर्फे इथला आमदार निवडून आणू, इतकीच त्यांना माझी या ठिकाणून संदेश आहे। एकूणच एक महत्त्वाचा हा निकाल आला आणि एकीकडे विदर्भ माझाने जिंकला आहे, तर यासोबतच महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात परत भाजपसोबत जाण्याची शक्यता देखील नाकारली नाही आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निकाल आला आणि ते येत्या काळात त्याचे दूरगामी परिणाम राजकारणावर बघायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकचा अखिलेश शाळवे, झी मीडिया, काटोल, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।